पण मित्र, आज जी बाजारात चर्चा आहे ना, एकच खरात अनेकांच्या घरात, ज्याला लोकांच्या सत्ता लालसा कारणीभूत आहे. अनेकांच्या घरात काय आहे तर ही सत्ता लालसा, त्या राजकारण्यांची भूक बघितली आपण. पण एकच खरात अनेकांच्या घरात दिसत असतानाही फक्त चाकणकरांचीच निघाली वरात, हे मात्र थोडंसं अनाकलनीय आहे. व्हिडिओचं शीर्षक पाहून जर तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल आवर्जून, तर मी तुम्हाला काही स्पॉइलर वगैरे देत नाही आणि तुमची निराशाही होणार नाही. ती जी काही क्लिप आहे, अनकट क्लिप, ती या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला जरूर बघायला मिळेल. पण तत्पूर्वी एकंदर या विषयासंदर्भातला जो काय आशय आहे, जो तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचा आहे, तो मी आधी मांडतो आणि त्या आशयाला कुठेतरी पूरक असं काहीतरी दृश्य मांडता यावी, यासाठी मध्ये मध्ये त्या क्लिपची काही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे आता मूळ विषयाला हात घालतो. काय झालंय, पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काल परवा जे कॅप्टन खरात प्रकरण उघडकीस आलंय, त्यानंतर सगळीकडे हाय तोबा माजली आहे खरं म्हटलं तर. पण मित्र, या कॅप्टन अशोक खरात सारखे असंख्य बाबा बुवा हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही आपलं दुकान उघडून बसलेले आहेत. हा एकटा नाहीये. महिलांचं लैंगिक शोषण, अल्पवयीन मुलामुलींकडून गैरकृत्य करून घेत आपल्या विकृत कामवासना शमवण्यासाठी आसुसलेल्या असंख्य धनदांडग्यांना हा माल पुरवणारे 100-150 बाबा महाराज, डॉक्टर्स, हा खरात जसा स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा ना, तसेच स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारे, किंबहुना काही पेशानेही डॉक्टर्स असलेले लोक या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात अंगारे दुपारे, गंडे दोरे आणि लिंबू मिरची चिवडा लसूणचे धंदे करतायत. वायग्राची पूड करून, नको त्या पाण्यात मिक्स करून काही लोकांना ते, जसा हा अशोक खरात देत होता, तसे अनेक उद्योग करणारे लोक माझ्या माहितीत आहेत, पाहण्यात आहेत, ज्यांना खरोखर वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान आहे, ॲलोपॅथीचं ज्ञान आहे, होमिओपॅथीचं ज्ञान आहे आणि त्यामुळे कुठली औषधं कुठल्या गोष्टींसाठी दिली जातात आणि ती मग देताना त्याला कुठला वरख आणि कुठला मुलामा लावून द्यायची असतात, हे त्यांना बरोबर कळतं. आणि हे सगळं करत असताना त्याला अध्यात्माची जोड द्यायची, अंगारे दुपारे वगैरे याची जोड द्यायची. तर या सगळ्या लोकांकडे येतं कोण? काही महिला यांच्याकडे आशेने येतात, तर काहींना यातून पैसा मिळतोय हे कळाल्यानं पहिल्या वेळेला झालेली फसवणूक नंतर त्या स्वेच्छेने स्वीकारतात आणि असले धंदे करतात. पण या बाबा बुवा महाराजांकडे जातात कोण? बरं, असा काही बंडाफोड झाला चुकून माकून तर यात अडकलेले जे दिसतात ते हाय प्रोफाईल असे लोक दिसतात. कसे? हा देखील प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राला पडला अजून राहत नाही. अगदी अशोक खरात नावाचा हा जो नाशिकवाला बाबा, जो तांब्यात मुततो आणि स्त्रियांना पाचतो, नको नको ती अश्लील कृत्य करतो ऑफिसमध्ये. आता ती क्लिप बघायची असेल तुम्हाला, थांबा जरा. त्याच्या ऑफिसात CCTV लागलेले आहेत, त्यात हे सगळं चित्रण होतंय, हे त्यालाही माहिती आहे आणि समोर गुडघ्यावर वाकलेल्या त्या महिलेलाही माहिती आहे. मग आता त्या क्लिप्स बाहेर आल्या तर तोंड लपून पळायचं कारण काय? मीडियाने या क्लिप्स ब्लर न करता दाखवल्या असत्या तर महाराष्ट्रातले चिंचा, बोरं, आवळे खाणारे खवय्ये म्हणजे आंबट शौकीन खुश झाले असते, जे आज त्याच मीडियाला शिव्या घालतायत की ब्लर क्लिप्स का दाखवतायत म्हणून. असो, विषय तसा गंभीर आहे, मी थोडा विनोदी अंगाने घेऊन चाललो होतो. पण गंभीर जरी असला तरी त्यात नवल असं काहीही नाही. एखाद दुसरी पीडिता ही गुंगीच्या औषधानंतर नाडली गेली आहे, पण बाकीच्यांचा तर राजी खुशीवाला मामला होता ना. काही सरकारी अधिकाऱ्यांच्या बायका इथं योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली, कुठला विधी आहे माहीत नाही मला, त्या नावाखाली आपण इस्लाममधल्या त्या सगळ्या मुल्ला मौलवींना दोष देत असतो. ते 3 तलाक झाल्यानंतर हलाला करतात. त्या हलाला करायला जसे ते आपल्या बायकांना पाठवतात ना, हा नीच प्रकार जो आहे त्यावर आपण अगदी त्वेषानं आणि तिडीक आल्यासारखं बोलत असतो. तोच प्रकार इथं राजीखुशीने होतोय. ह्याला काय म्हणायचं? काय प्रकार होता? नवऱ्याला प्रमोशन हवंय, बढती बदलीसाठी आपल्या बायका बुवा बाबा आणि महाराजांच्या चरणी अर्पण करणारे महाभाग आजचे नाही आहेत. तर आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा पत्रकार अनिल थत्तेंचं एक पाक्षिक यायचं, गगनभेदी, आणि त्या गगनभेदीत छापून येणारे किस्से 1980च्या दशकातले वगैरे, ते त्या काळी मनोरंजक वाटायचे. म्हणजे फारसं वाचलेलं कळायचं नाही, पण आमचे जे काही सिनियर होते ते ह्या सगळ्या ग्रंथ पारायणाचा अर्थ समजावून सांगायचे. पण ते ऐकल्यानंतर ते थोडंसं अतिरंजित वाटू लागलं. पण त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं, हे कोणी नाकारू शकत नाही. कारण आजही आपल्याला हे असले तथाकथित अधिकारी दिसत आहेत की जे बायकोचा नैवेद्य या महाराजांच्या चरणी अर्पण करतायत. पूर्वी काही लोक मंत्र्यांच्या चरणी अर्पण करायचे, आपली बायकोच मंत्र्याला देऊन टाकायची. पोलिसांकडे असलेला पेन ड्राईव्ह हा त्या
शिपाई निलेश जाधवचा आहे. पण या सरकारी अधिकाऱ्यांच्या बायकांवर कॅप्टन अनुग्रह करतानाच्या असंख्य क्लिप्स आहेत, ज्या एका 1.5 TBच्या 1.5 टेराबाईट्स साईजच्या हार्ड डिस्कमध्ये आहेत. हे बाबा महात्मे एवढं कसं वाढलं? तर प्रशासनातल्या बढत्या बदल्या करणारे राजकारणी या बाबाबुवांचे भक्त होते का? प्रश्न पडतो ना. आता कालपासून सत्ताधारी तर सत्ताधारी, सोबत विरोधकांसह सत्तेतले सो कॉल्ड मित्रपक्ष, हे आपल्या विरोधकांचेच नाही तर मित्रपक्षातल्या आपल्या मित्रपक्षवाल्या नेत्यांचे फोटो या कॅप्टन सोबत सापडलेत की टाकतोय सोशल मीडियावर. यांचे एकमेकांची पेड IT सेलवाले जे आहेत ना, ते एकमेकांची वाजवत सुटलेत. राज्यातले जवळपास 1.5 डझन मंत्री, मोठे नेते हे कॅप्टन सोबतच्या फोटोंनी सोशल मीडिया गाजवतायत सध्या. फेसबुकवर काय दिसतंय? हा अमका नेता कॅप्टन सोबत, म्हणजे कॅप्टन अशोक खरात, बाबा महाराज. आता हे जे फोटो त्यातल्या अनेकांना मी व्यक्तिशः ओळखतो देखील. ते सगळ्यांना फोन करून नाही विचारता आलं, पण त्यांच्यासोबतच्या 24 तास वावरणाऱ्यांना, असणाऱ्यांना, त्यांना तरी विचारू शकतोच की आपण. यातले बहुसंख्य फोटो हे कॅज्युअल मीटिंगचे फोटो आहेत. कोणीतरी सांगतं नाशिकला आलात तर एक सिद्ध पुरुष आहेत, त्यांचं एक शिवमंदिर आहे, देवस्थान आहे, त्यांच्याकडे सिद्धी आहे, ते ज्योतिष पाहतात, भविष्य सांगतात, किमान दर्शनाला तरी चला. असं अनावधानाने कोणीतरी जातं तर कोणी जाणीवपूर्वकही गेलेलं असतं. मला मंत्री व्हायचं आहे, मला ही सत्ता हवी आहे, माझा हा दुश्मन आड येतोय. पण जर का कालपासूनच या बाबांसोबतचे फोटो पाहताय तुम्ही, तर साहजिकच मनात येतं, साला सत्तेसाठी हे नेते कोणत्या विकृताच्या शेजारी उभे राहत होते किंवा राहतायत. प्रत्येक राजकीय पक्षाचा एकतरी नेता या कॅप्टन अशोक खरात सोबत फोटो दिसतो. याला बहुतांश कारणीभूत ही रुपाली चाकणकर बाईंनी काल लोकलज्जेस्तव राजीनामा दिलाय खरा, पण तो किती आडेवेडे घेत. तो राजीनामा सुनेत्रा वहिनींच्या हातात देताना काय पोज घेऊन उभ्यात बाई. तुम्हाला दुःख झालंय, तुम्हाला खेद वाटतोय, विषाद वाटतोय की आपण काय कृत्य केलंय? पोज मात्र तीच, मी नाही त्यातली आणि कडी काढा आतली. खरी म्हण मला माहिती आहे, लगेच कमेंट्स करू नका तुमची म्हण चुकली बरं का म्हणत. कडी काढा आतली. बढत्या बदल्या ज्या असतात ना, काय आहे की या महोदया ज्या आहेत कॅप्टनच्या गोरखधंद्यात पार्टनर होत्या असं कानावर आले. बढत्या बदल्या आणि इतर कर्मकांडांसाठी आपल्या राजकीय पोझिशनचा वापर त्या करत होत्या असंही कानावर आले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पोझिशनचा त्यांनी गैरवापर केला हे स्पष्ट होत आहे. पण जोवर अजितदादा होते, जोवर चाकणकर बाईंच्या डोक्यावर दादांचा हात होता, तोवर बाईंचा माज होता. आता त्यांना या पदावरून हटवण्यासाठी जे टायमिंगच्या शोधात होते त्यांनी डाव साधलाय. रुपाली चाकणकर ही अतिशय सुमार कर्तृत्वाची बाई राज्याच्या महिला आयोगाच्या पदावरून पाय उतार झाली आहेच, पण आता त्यांच्याकडे असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विंगच्या अध्यक्षपदावर लोकांचा डोळा आहे. काही लोकांचा नैतिकता तर अजिबातच शिल्लक उरलेली नाही. त्यामुळे कुठलंही कारण न देता चाकणकर बाईंनी प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यायला हवा तातडीनं. कदाचित हा व्हिडिओ एडिट होऊन प्रसारित होईपर्यंत राजीनामा झालेलाही असेल. पण मित्र, आज जी बाजारात चर्चा आहे ना, एकच खरात अनेकांच्या घरात, ज्याला लोकांच्या सत्ता लालसा कारणीभूत आहेत. अनेकांच्या घरात काय आहे तर ही सत्ता लालसा, त्या राजकारण्यांची भूक बघितली आपण. पण एकच खरात अनेकांच्या घरात दिसत असतानाही फक्त चाकणकरांचीच निघाली वरात, हे मात्र थोडंसं अनाकलनीय आहे. करंगळी किंवा अनामिका कापून तंत्रविद्या करणाऱ्या चाकणकरांच्या त्या पुरुष सहकार्याचं नाव अद्याप प्रकाशात यायचंय. काल आपण यावर बोललो होतो की चाकणकर बाईंनी जसं अनामिका कापून ते रक्त त्या काळ्या बाहुलीवर शिंपडून जे काही केलंय, तसाच प्रकार चाकणकरांच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या इतर कुठल्या तरी आणखी नेत्यांनी ते केलेलं आहे. आता त्या काही लोक म्हणतात की ते चाकणकरांच्याच पार्टीतले होते, म्हणजे ते सहकारी झाले. मग ह्या सहकाऱ्यांचं नाव अद्याप प्रकाशात यायचं आहे. तसं पाहिलं तर 2 महापुरुषांचे बोटाला पट्टी, बँडेज लावलेले फोटोज हे जाणीवपूर्वक प्रसारितही केले गेले आहेत म्हणजे आतापर्यंत. मी सकाळच्या व्हिडिओत तुम्हाला विचारलं होतं की अजितदादांच्या वाईटावर टपलेले ते नेते कोण होते, ज्यांनी त्यांचा अपघात घडवून आणलाय, किंवा ती करंगळी अनामिका कापून असं कोण होतं, म्हणजे चाकणकर बाईंच्या व्यतिरिक्त कुणी आपलं बोट कापून रक्ताचा संकल्प केलाय. तर ते उलगडायला वेळ लागणार नाही, लवकरच त्याचाही पर्दाफाश होईल, यात वाद नाही. सरतेशेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न, एकच खरात अनेकांच्या घरात, पण निघाली फक्त चाकणकरांची वरात. तर यावर तुमचं मत काय, मला कमेंट्स करून जरूर कळवा.
बळी फक्त रुपाली चाकणकरांचाच गेलाय का या सगळ्या मॅटरमध्ये? रुपाली चाकणकरच या सगळ्या कॅप्टन अशोक खरातच्या ह्या ज्या काय रासलीला सुरू होत्या त्याला कारणीभूत होत्या का? मदतनीस होत्या का? पार्टनर होत्या का? की आणखीन काय होतं? तसं आपण काल एक मत व्यक्त केलंय की या घटनेला एक असाही पदर असू शकतो कि जो रिश्ता है दोनों के बीच में वो बहुत गहरा है. आता या गहऱ्या रिश्त्यातून कित्येक घरंदाज महिलांच्या अब्रूशी खेळलं गेलेलं आहे. नको नको ते प्यायला भाग पाडलं गेलेलं आहे. नको नको ती कृत्य केली गेलेली आहेत. जे काही केलं गेलेलं आहे ते भारतीय संस्कृतीला धरूनही नाही आहे. पाश्चात्यांचं अनुकरण केलं गेलंय त्या टेबलवर वगैरे. आता तुम्ही म्हणाल की आता तरी ती क्लिप दाखवा. तर कसं आहे ना मित्र, क्लिप दाखवायला काय नाही, हरकत नाही. म्हणजे मला तर काही प्रॉब्लेम नाही. क्लिप दाखवली तर व्हिडिओ बॅन होईल, आपला चॅनलवर स्ट्राईक येईल, बरंच काही होऊ शकतं. आणि त्यापेक्षाही कुठेतरी नैतिकता शिल्लक आहे आमच्यात. त्यामुळे अशा क्लिप्सच्या भानगडीत आम्ही पडत नाही. त्यामुळे अशा क्लिप्स वगैरे आपल्याकडे नाहीत. जेव्हा येतील तेव्हा ते तुम्हाला सोशल मीडियावरच बघायला मिळतील. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.